नमस्कार. पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या दुसऱ्या सत्राची सुरुवात आपल्याला एका पॉझिटिव्ह नोटनी करायला लागणार आहे. कारण आपण बघतोय विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि नुसते प्रश्न नाहीत, पुढचा अंधारही त्यांना दिसतोय. तर त्यामुळे आपल्याला तो अंधार दूर करायचा आहे. जर तो असेल कुठे तर तुमची ही स्टोरी खूप आम्हाला प्रेरणादायी आहे. प्रेरणादायी म्हणजे आपण काय म्हणतो, MPSC UPSC जे काही परीक्षा देतात आज 5-7 वर्ष, 5-7 आपण 5 वर्षाचा जरी ग्राफ पकडला तरी 3000 दिवस आपण याच्यासाठी देतो. 3000 दिवस आपण घराच्या बाहेर राहतोय. 3000 दिवस आपले घरचे कुटुंबीय आपल्या स्वप्नांसाठी पैसा खर्च करतायत, जे तुमच्या बाबतीतही घडलं. आणि नंतर जेव्हा याच्यामध्ये कुठेतरी आपण अपयशी होतो तेव्हा सगळी स्वप्न, सगळ्यांची स्वप्न ही गळून पडतात. पण त्याच्यातनं तुम्ही उभं राहिला. तो नेमका किती वर्ष तुम्ही हा संघर्ष करत होतात आणि आज तुम्ही तुमचा व्यवसाय उभं केलात, आपल्या विद्यार्थ्यांना खरं तर जाणून घ्यायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी रणजित सिंह पाटील, मुक्काम पोस्ट आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, मानदेश. मी 99च्या बॅचला PSI म्हणून माझी निवड झाली आणि 2003ला कर्णिक घोटाळा ओपन झाला. त्यात आमची 350 PSIंची नोकरी गेली. मित्रांनो, मी पहिल्या प्रयत्नात PSI झालो. माझं NCC A-B-C सर्टिफिकेट झालेलं होतं. RD परेड मी केलेली होती. माझी तब्येत त्या पद्धतीने होती. मी ग्रामीण भागातला होतो. ग्रामीण भागात PSIला IPSला जी क्रेज नाही ती PSIला क्रेज असते. कारण PSI ही जनतेशी रोज सामान्य त्यांच्या निगडीत असतो, त्यामुळे PSIला खूप क्रेज होती. मी PSI प्री पास झाल्या वर्दी शिवलेली होती. मग एवढं मला PSI परीक्षेचं किंवा PSIच्या वर्दीचं आकर्षण होतं. पण 2003लाही झालं, 2004ला पोस्ट गेली. त्यानंतर राज्यसेवेसाठी ट्राय केला, राज्यसेवेसाठी सक्सेस नाही झालो. त्यानंतर आईवडिलांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या, माझा मुलगा PSI होणार किंवा काय, किंवा मामांचंही खूप मोठं असं स्वप्न होतं, माझा जावाई PSI होणार. पण ती सगळ्यांची स्वप्न तुटली. जेव्हा मी PSI परीक्षा पास झालो, ते नातेवाईक किंवा कोणी गावचे जे प्रतिष्ठित लोक होते, माझा त्यांचा काही संबंध नसतानासुद्धा सांगायचे, हे माझा पाहुणा आहे, तो माझा पाहुणा आहे. पण ज्या दिवशी माझी पोस्ट गेली त्यांनी सांगितलं, अरे मी ह्यांना ओळखत नाही, कोण आहे हे. अशा पद्धतीनं हेलवणा झाली. त्यानंतर मी DSK विश्व इथं पुण्यात राहायला गेलो. माझ्याकडं घरनं यायचे पैसे बंद होते. मी ज्ञानप्रबोधिनीच्या समोर विद्याभवन हॉस्टेल आहे तिथं राहायला होतो. 4 महिन्याचं मी हॉस्टेलचं भाडं दिलं नव्हतं, त्यामुळे हॉस्टेलमधनं बाहेर काढलं. मेसचे पैसे द्यायला नसल्यामुळे मेसमधनं बाहेर काढलं. 3 महिनं वेगवेगळ्या मित्रांचा अर्धा डबा खाऊन मी दिवस काढले. 3 महिन्यानंतर एका मित्रानं माझ्या सुचवलं सिक्युरिटी बिझनेस चालू करायला. त्याला पैसे नव्हते माझ्याकडं, तर 35 माझ्या मित्राकडं, कुणाकडं 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये असे जमा करून 35 मित्राकडं 2000 रुपये जमा केले आणि त्यातून मी लायसन काढली. लायसन काढल्यानंतर मला अनुभव नसल्यामुळे मला करून काम देत नव्हतं. तरीसुद्धा त्यातून मला DB डेव्हलपर्स राधानगरी इथं पहिला 3 लोकांचा पॉईंट मिळाला आणि त्या पॉईंटवरनं आज मी म्हणजे टोटल 11 वर्षात माझ्या आज 9 राज्यात 22 देशात 8000पेक्षा जास्त लोक काम करतात. एक बिझनेस करता करता ज्या सिक्युरिटीचा बिझनेस चालू केला, त्यातनं जे मला यश आलं, त्यातनं जी प्रॉफिट झाला, त्यातून DSK विश्वमध्ये मी रक्षक फिटनेस सेंटर चालू केलं. रक्षक फिटनेस व रक्षक सिक्युरिटीतनं जी मला इन्कम झाला, त्यातून रक्षक लेबर सप्लाय चालू केला. ITI होल्डर मुलांना बजाज, टेल्को, मिंडा ह्या कंपनीत काम देण्यासाठी चालू केलं. ह्या 3 कंपनीतून जो मला प्रॉफिट चालू झाला, त्यातून मी रक्षक सर्व्हिसेसचं काम चालू केलं. त्यात मी इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, प्लंबर, हाऊसकीपिंग ह्या सर्व्हिस चालू केल्या. त्यानंतर DSK सरांची माझी भेट झाली. मोठमोठ्या बिझनेसमन परांजपे ग्रुपची भेट झाली. त्यांचा मोठमोठ्या सोसायट्यांचा कचऱ्याचा प्रश्न होता, तो तिथून फुरसुंगीला नेऊन टाकायचा होता. कचरा कोण उचलत नव्हतं. त्यासाठी माझ्या रक्षक सर्व्हिसेसचा जन्म झाला व त्यातूनच कचरा वाहण्यासाठी रक्षक ट्रान्सपोर्टचा माझा जन्म झाला. एका बिझनेस म्हणून एक बिझनेस मला वाढत गेले. मागोमाग एक सगळे बिझनेस तुम्ही त्याच्यातनं निर्माण करत गेले. आणि आज आपल्यासमोर हे उदाहरण आहेच आहे. म्हणजे आता त्यांच्या तोंडून आपण ऐकल्यानंतर डबा अर्धा डबा खाल्लेला आहे आणि काय स्ट्रगल आहे तोही सगळं ऐकला. पण त्याच्यातनं पुन्हा त्यांनी एक त्यांचं विश्व निर्माण केलं. आणि मी आता खरंच बढेंकडे जाणार आहे, कारण ते आपल्याकडे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आहेत. बढेजी, आत्ता यांच्या बोलण्यातनं एक उल्लेख जो आला की आज UPSC असेल, MPSC असेल, आज आपण फोकस MPSCवर करतो. MPSCच्या परीक्षांसाठी जे विद्यार्थी याच्यासाठी झगडत आहेत, ही मॅक्सिमम संख्या जी आहे ती ग्रामीण भागातली आहे आपण बघत असू तर. आणि ग्रामीण भागातली ही संख्या जेव्हा, म्हणजे ग्रामीण भागातला मुलगा जेव्हा म्हणतो ना की मला MPSCच्या परीक्षेसाठी शहरामध्ये जायचं आहे, तेव्हा अख्खं गाव त्याच्या मागे उभं राहिलेलं असतं. काहीतरी एक वेगळं स्वप्न हा मुलगा काहीतरी साकार करणाऱ्या अशा पद्धतीचं एक त्याच्या कुटुंबामधलं एक वातावरण असतं आणि तेच वातावरण त्याच्या गावामध्ये सुद्धा असतं. आणि तो शहरात येतो, स्ट्रगल करतो. काय म्हणजे आज जी काही MPSCच्या परीक्षांची जी काही सगळी घोळ गोंधळ जे काही आपण सगळे बघतो आहोत, याच्यातनं जो मुद्दा येतोय की
जर अपयश आलं तर या मुलाकडे प्लॅन बी हा तयार आहे का, हा एक प्रश्न त्याच्यासमोर निर्माण होतो. कारण तो नुसताच MPSCच्या अभ्यासाच्या मागे लागलेला आहे. आणि नंतर मग जर अपयश आलं चुकून आणि तो जेव्हा पुन्हा गावी येतो तेव्हा तो ना शेती करू शकत आहे, ना त्याला शेतातलं काही कळतं आहे. अशा पद्धतीची एक अवस्था येऊन बसते. काय नेमकं चित्र आहे वास्तव? सर्वात प्रथम साम TV आणि सकाळ यांनी MPSC परीक्षेचे जे आयोजन केले त्याबद्दल सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मी आपलं आभार व्यक्त करतो. या सत्राचं जे नाव आपण ठेवलं की स्वप्न आणि वास्तव, हे सगळ्यात समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जे प्रश्न विचारले की ग्रामीण भागातले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेच्या या समूहामध्ये येतात आणि 5-10 वर्ष याच्यामध्ये अडकतात. तर दोन गोष्टी याच्यामध्ये समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे पालकांनी, की आज आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातला जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी अधिकारी होती तर आजूबाजूच्या 100 गावांमधले सुद्धा विचार केला जातो की तू सुद्धा अधिकारी होऊ शकतो. म्हणजे त्याची आवड आहे का ही पाहिली जात नाही आणि तू पण तसंच व्हायचं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे ग्रामीण भागामध्ये म्हणजे कुठलाही अधिकारी झाला तर त्याला जो मान सन्मान मिळतो, तर ते मान सन्मान आणि सरकारी नोकरी, सगळ्यात महत्त्वाचे लग्न, हा देखील याच्यामध्ये महत्त्वाचा विषय की त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी इकडे येतात. आणि त्याच्यामध्ये जे आपण बघितलं की यातलं वास्तव समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण जर बघितलं, मला एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी भेटला आहे, तर एक आकडेवारी बऱ्याच मुलांना माहीत असेल पण पालकांना बऱ्यापैकी ही आकडेवारी माहीत नाही आहे. आपण जर बघितलं सर, तर मागच्या 10 वर्षापासून जर आपण रिक्रुटमेंट पाहिली तर सरासरी MPSCच्या माध्यमातून 4,500 जागा दरवर्षी रिक्रुटमेंट केली जाते. आणि याच्यासाठी जी अर्ज करणारी जी संख्या असते ती जवळपास 15 ते 16 लाख असते. म्हणजे सक्सेस रेशो हा 0.01% आहे. तर हे पालक समजून घेत नाही. याच्यातलं वास्तव सगळ्यात महत्त्वाचं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की जागा किती निघतात, ह्याची टाईम बॉन्ड किती आहे, ही प्रोसेस समजून घेतली जात नाही. आणि जेव्हा त्याला एक अपयश येतं, दुसरं येतं, मग तो खोटं बोलत जातो आणि ह्याच्यामध्ये 5 ते 6 वर्ष त्याचे कसे जातात हे समजत नाहीत. याच्यामुळे ही तरुणाई या गर्तेमध्ये अडकते. आणि आपल्या राज्य शासनाकडे या युवकांसाठी कुठलंही धोरण नाही आहे की हे युवक जर इथं अडकले तर यांनी पुढे काय केलं पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि दुसरी गोष्ट जे बी प्लॅनच्या संदर्भात, तर बऱ्याच जण स्टेजवरनं सगळे सांगतात की बी प्लॅन केला पाहिजे, पण तो बी प्लॅन काय केला पाहिजे, तो इम्प्लिमेंटेशन कसा केला पाहिजे, या संदर्भात कुठलेही अधिकारी असतील किंवा जे बिझनेसमॅन असतील हे याच्या बाबत कुठलंही मार्गदर्शन करत नाही. मागच्या 2 ते 3 वर्षापासून आम्ही विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांसाठी काम करतोय, त्यांचे प्रश्न सोडवतोय. त्याच्यासोबत विद्यार्थ्यांना व्यवसायाकडे वळालं पाहिजे या अनुषंगाने देखील आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करतो. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही विविध क्षेत्रात ज्या मान्यवरांनी खूप चांगलं काम केलं, व्यवसायात प्रगती मिळवली, अशांना देखील आम्ही त्या व्यासपीठावरती आमंत्रित करून विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील मोटिवेट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि आपल्या महाराष्ट्रातली जी मुलं MPSC सोडून जे काही सेंट्रलच्या एक्झाम आहेत तर त्याच्याकडे जाण्याचा टक्का हा फक्त 1%. आपण जर नॉर्थ साईड आणि साऊथ साईडची जर मुलं बघितली, आपण कुठल्याही तुम्ही सेगमेंटमध्ये जा तर तिथं तुम्हाला मराठी टक्का हा खूप कमी दिसेल. तर या चॅनलच्या माध्यमातून मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करेल की सेंट्रलच्या ज्या काही SSC, CGL, रेल्वे आणि इतर बँकिंगच्या एक्झाम असेल याच्याकडे वळालं पाहिजे. कारण तुम्ही फक्त MPSCच्या क्षेत्रामध्ये जर फक्त इथे अडकून बसला, 7-8 वर्ष तुमचे कसे निघून जातील आणि त्याच्यानंतर येणारं फ्रस्ट्रेशन, नंतर आत्महत्या, व्यसनाधीनतेकडे देखील सर हा ट्रॅक ओढत चाललाय. कारण की बऱ्याचशा बातम्या ह्या सोशल मीडियावरती येत नाही. म्हणजे स्वप्नीलचं एक प्रकरण आलं म्हणून हा सगळा गाजाव झाला. ह्याच्या अगोदर खूप इन्सिडेंट या ठिकाणी घडले. नाही, केवळ स्वप्नीलचं प्रकरण आलं म्हणून नाही, पण आत्ताचा काळ जर आपण बघितला तर आत्महत्यांचं म्हणजे फ्रस्ट्रेशनमधनं आत्महत्यांचं प्रमाण हे सुद्धा खूप वाढतं आहे. म्हणून मी माझा खरं तर मुद्दा घेऊन आता पुढे आयुषजी यांच्याकडे येतो. आयुषजी यांनी आत्ता त्यांच्या बोलण्यातले 2 मुद्दे फार महत्त्वाचे होते. एक म्हणजे ठीक आहे, आता हे सगळं स्ट्रगल वगैरे विद्यार्थी करतो आहे, पण जो विद्यार्थी, आता त्यांनी टक्केवारी सांगितली म्हणजे 0.11 काही 2% त्याच्यामध्ये आहेत की जे ज्यांना सक्सेस मिळतो आहे. पण जे अपयशी विद्यार्थी ठरतायत त्यांच्याकडे, शासनाकडे त्यांच्यासाठी काहीही धोरण नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आज तुमचं कुटुंब, तुम्ही बघताय आज UPSC MPSCमधनं आज तुमचं अख्खं कुटुंब काम करत आहे. तुम्ही स्वतः आज CEO म्हणून जिल्हा परिषदेमध्ये आहात. आज विद्यार्थ्यांसमोर अडचण काय माहिती का, की मी करतोय, मी धावतोय, माझी स्वप्न आहेत, पण जो अपयशी ठरतो याच्यातनं, तो अपयशी ठरतोय म्हणजे तो मठ्ठ आहे का, तो मंद आहे का, तर तो नाही आहे. तो त्या गुणवत्तेच्या परीक्षेचा अभ्यास करतोय, पण त्याला मार्गदर्शन करणारी कुठली एक जी यंत्रणा पाहिजे, ती यंत्रणा
शासनाने निर्माण, आज आपण सोशल मीडिया वापरतो, आज सोशल मीडियावर येऊन आपण म्हणतो, म्हणजे खरं तर इथे आत्ताच्या या सत्रामध्ये राजकीय कोणी पाहिजेही होतं पण नकोही, म्हणजे माझ्या अर्थाने नकोही आहे. आपण येऊन म्हणतो माझं कुटुंब माझी जबाबदारी, पण मग खरंच माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून या 15 लाख विद्यार्थ्यांकडे, आत्ता जी त्यांनी आकडेवारी सांगितली, या 15 लाख विद्यार्थ्यांकडे बघणारी यंत्रणा काही आहे का? आज तुमच्यासारखी जी मंडळी आहेत त्यांना सोशल माध्यमातून समोर आणून काही गाईडलाईन्स विद्यार्थ्यांसाठी देऊ शकणं हा सुद्धा एक सोपा पर्याय त्यातला होऊ शकत होता, पण तशीही काही आपण विचार करत नाही आहोत. नाही, अगदी बरोबर आहे. काय होतं की MPSCचा जो फोकस असतो या कुठल्याही पब्लिक सर्व्हिस कमिशनची फोकस असतो, त्याची फोकस असतो की आपल्याला विद्यार्थी निवड करायचे. आणि दुर्दैवाने एकावर गोष्टी आहे की एक सिलेक्शन प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये रिजेक्शन पण मोठ्या संख्यामध्ये ते होतात. त्यांना एक टार्गेट असतो की तुम्ही 240 विद्यार्थी घ्या या 1000 विद्यार्थी घ्या, आणि या पद्धतमध्ये हे होतो. ये जो प्लॅन बी जो तयार करणाऱ्या जो गोष्टी आहे हे अगदी महत्त्वपूर्ण आहे. आणि मी सर्व विद्यार्थीला सांगण्यासाठी इच्छुक आहे की मी पण ज्यावेळी UPSCची तयारी सुरू केली होती तर त्यावेळी माझ्याकडे पण प्लॅन बी होता. आणि आज जसं यांनी म्हटलं की तुम्हाला इतर परीक्षा द्यायला पाहिजे, मी 36 प्रकारचे इतर परीक्षा दिले होते. UPSCने दिली होती 36 प्रकारची इतर परीक्षा. आणि जो मला सर्वात जास्त मी एक बार UPSCमध्ये सिलेक्ट झालो, त्यानंतर लोकांनी मला बोलवलं की या तुम्हाला सत्कार करतो, तुमची एक मार्गदर्शन शिबिर लावणार आहे. मी माझ्या एक मित्रांच्या एक मार्गदर्शन शिबिर यदि सोडलं, आणि कदाचित याही हॉलमध्ये हा मार्गदर्शन शिबिर झाला होता, त्या एक मार्गदर्शन शिबिर सोडून मी कुठलेही जाऊन मार्गदर्शन केलं नाही. एक बार इंटरव्ह्यूसाठी मला मॉक इंटरव्ह्यू घ्यायला यशवंतांनी बोलवलं होतं, तर त्या ठिकाणी मी गेलो होतो. काय होतं की स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी मी असेल या माझ्यासारखे इतर अधिकारी असेल जो म्हणजे त्यांना हा परीक्षामध्ये यश मिळालं, ते एक असा सोशल इमेज आणि क्रिएशन तयार करून घेतो, त्याच्यामध्ये एक मोठी म्हणजे एक सोशल प्रॉब्लेम आपोआप क्लिअर होतो. एक गोष्टी आहे की त्यांनी जो म्हटलं की 15 लाख विद्यार्थीमध्ये 4000 सिलेक्ट होतात, म्हणजे 0.03% सक्सेस रेट आहे. एक गोष्टी लक्षात घ्या. IAS मध्ये 180 सीट आहे, त्याच्यामध्ये जो सिलेक्ट होतात त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो पुढे जाऊन, पहिला 30 जो रँक आले ते खुश असतात की मला होम कार्डर मिळाला, मला ज्या ठिकाणी जायची इच्छा होती मला मिळाली, नाही तो कोणाला पाठवून दिला इतर राज्यात, त्यांचा वेगळा फ्रस्ट्रेशन होतो. ते सिलेक्ट पण झाले, मला IAS नाही मिळाला, मला IPS नाही मिळाला, मला कुठले सेंट्रल सर्व्हिस मिळाला, त्याची एक वेगळी फ्रस्ट्रेशन होतो. म्हणजे लिटरली एक सांगतो 10 लाख. मी ज्या वर्षी UPSC 2014, मी 2 वेळी UPSC लिहिलं आहे, 2013 आणि 14. पहिल्या मध्ये माझ्या बिलकुल लास्टमध्ये सिलेक्शन झालं होतं, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस मिळाला. दुसरी वेळ मला याच्यामध्ये सिलेक्शन झालं UPSCमध्ये IAS ऑल इंडिया रँक 24 मिळाला. तर याच्यामध्ये जो मला म्हणजे मी ज्यावेळी तिथे गेलो की ठीक आहे आता सिलेक्ट झालो, सगळेजण खुश असणं पाहिजे. 10 लाख लोकांनी परीक्षाचा फॉर्म भरला होता, 6 लाख मी परीक्षा ॲक्च्युली लिहिलं होतं, आणि त्याच्यामध्ये काही 880 लोक काही सिलेक्ट झाले होते. ज्यावेळी मी अकॅडमीमध्ये गेलो तर मला लक्षात आलं की काय 25-30 लोक सोडून कोई बी खुश नाही आहे. मला वाटलं की याच्यापेक्षा तो म्हणजे फ्रस्ट्रेटिंग प्रक्रियाही काही नाही. आणि एक जो आहे ठीक आहे, एक आहे की सोशल स्टेटस मिळतो, एक आहे की तुम्हाला एक तुमच्यासारखे संस्थान आमंत्रित करून कौतुक करून घेतात आणि स्वतःबद्दल वाटतं की बघा मी काहीतरी केलंय, बट शेवटी काय एक परीक्षा पास केला अगदी. बट इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की मी सर्वांना हे म्हणतो की प्लॅन बी ठेवा. आणि जसे ते म्हटलं, मी SBIला PO होतो, माझ्याकडे LICचे एक बॅकअप नोकरी होता, मी विदेशमध्ये अप्लाय केलं होतं, माझा एक टॉप आयव्ही लीग कॉलेजमध्ये ॲडमिशन होता. ठीक आहे, अगर कदाचित हा ॲडमिशन 1 वर्ष आधी झाला असता तर मी इकडे तुमच्याबरोबर नाही बसलो होतो आणि दुसरं काय करत असतो. मेन मुद्दा ही आहे की प्लॅन बी सर्वांनी ठेवायला पाहिजे. आणि तुमच्या जो ॲक्च्युली अगदी म्हणजे हा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे की प्लॅन बी, ज्या प्लॅन बीवर आपण विचार करतो आहोत, जो विचार आता करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. म्हणजे बडेजी, मी तुम्हाला हाच प्रश्न, म्हणजे याच्यावरनंच एक प्रश्न असा आहे की प्लॅन बीवर जी आपण चर्चा करतो, आत्ताची खरी गरज तर तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही माझ्या या मताशी सहमत व्हाल की आत्ताची खरी गरज अशी आहे की आत्ताचा जो 21 ते 35 या वयोगटातला जो तरुण आहे ना, त्याला पहिल्यांदी काही नाही, त्याला पहिल्यांदी रोजगार मिळाला पाहिजे. तो रोजगार, पगार किती आहे हा मुद्दा नाही आहे, तो पगार 25,000 आहे का 35,000 आहे हा मुद्दा नाही आहे. मला दिवसाला 300 रुपये 500 रुपये मिळाले तरी चालतील, पण आता मला रोजगार मिळाला पाहिजे. अशी सगळी आत्ताची अवस्था असताना एकीकडे खाजगीकरणाचा रेटा वाढतोय. आज पुण्यातली मेट्रो आपण कोणाला दिली हो? खाजगीलाच दिली ना. मग काय करणार आहोत? आपल्याला हा विचार कुठेतरी कधीतरी करावा लागणार आहे बडेजी.
सर एकदम तुम्ही बरोबर मुद्दा घेतला की कंत्राटीकरण ज्या पद्धतीने वाढत चाललंय, आपण जर पाहिलं तर आता काही खात्यामध्ये म्हणजे मंत्रालयामध्ये जे काही पदं रिक्त होतात तर त्याच्यामध्ये जे अधिकारी निवृत्त होतात तर त्यांनाच कंत्राटी बेसिसवरती घेतलं जातं. हे याच्यामुळे ज्या मुलांना संधी मिळायला पाहिजेत ती भेटत नाही आहे. त्याच्यानंतर जो रेशो फॉलो केला पाहिजे, म्हणजे आज ज्या हक्काच्या जागा आहेत, आपण जर पाहिलं सर RTI टाकलं होतं आमच्या मित्रांनी, साधारणतः 2,01,000 जागा रिक्त आहेत फक्त 27 डिपार्टमेंटच्या. बरोबर. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः ही डिपार्टमेंट 48च्या आसपास आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिका, नगर परिषद आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद येतं आणि त्याच्यानंतर महामंडळं ही सुद्धा संख्या जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सध्या सरकारी सेवेमध्ये 5 लाखांच्या आसपास पदं रिक्त आहेत, तर ती भरली जात नाहीत. मगाशी मामांनी सांगितलं की आम्ही एका वर्षात 20,000 भरलं. महेश जगडे सरांनी सांगितले की 20,000 नाही, ही सगळी पदं भरली पाहिजेत. का तर टॅक्स पे नागरिकांकडनं घेतला जातोय, त्या पहिल्यांदा जागा भरल्या गेल्या पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जे युवा धोरण असलं पाहिजे तर ते शासनाने राबवलं पाहिजे. या संदर्भात देखील आम्ही निवेदन मुख्यमंत्री महोदयांकडे दिले की या युवकांसाठी काहीतरी करा, नाही तर हा युवक इथंच अडकलाय. म्हणजे आमचे काही मित्र आहेत सर इथे की 35-36 वय झाले, म्हणजे मागच्या शासनाने या संदर्भात निर्णय घेतला, त्या संदर्भात आम्ही मागणी केली होती की एज रिलॅक्सेशन द्या. जे माझे नोकर भरती ज्यावेळेस महायुतीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी नोकर भरती बंदीचं हे काढलं होतं आणि त्याच्यानंतर 2 वर्ष त्यांनी जाहिरातच काढली नव्हती. त्याच्यामुळे जी मुलं एज बार झाली होती ती त्यांना संधी मिळावी म्हणून आम्ही मागणी केली होती. पण हा जो बेरोजगार युवक आहे ह्यांनी ॲग्रेसिव्ह होऊ नये याच्यासाठी त्यांनी एवढं वय वाढवलं आणि याच्यामध्ये ही सगळी युवा पिढी त्याच्यामध्ये अडकत गेली. तर हे कुठेतरी याबाबत शासनाने या युवकांसाठी धोरण आखणं गरजेचं आहे. नाहीतर हा युवक आत्महत्या, नैराश्य, व्यसनाधीनता याच्याकडे वळल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवस असा नक्की येईल की हेच युवक या राज्यकर्त्यांना भर चौकामध्ये म्हणजे मारल्याशिवाय राहणार नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे हा मुद्दा तुम्ही म्हणताय आणि हा तुमच्या मनातला नक्की आवाज आहे, तो होऊ शकणार नाही. म्हणजे पुढचा काळ तसा येऊही शकेल. पण याच्यामध्ये पुन्हा मला वाटतं की 2 गोष्टी आपल्याला आणखीन विचार करायला लागेल. म्हणजे रिक्त पदं आहेत, इतकी रिक्त पदं आहेत, त्याची संख्या आकडेवारी तुम्ही सांगतायत. पण मुद्दा असा आहे की ज्याच्याकडे प्रसादजी तुम्ही लक्ष म्हणजे द्या, तुम्हाला या मुद्द्याचा प्रश्नाचं हे द्यायला लागेल. म्हणजे माझ्या मनातला हा प्रश्न आहे की ना, ही जी शासनातली भरती प्रक्रिया जी आहे, म्हणजे मी जेव्हा 85-86 साली मी जेव्हा मॅट्रिक झालो तेव्हा मॅट्रिक झाल्यानंतर आमच्या इंटरव्ह्यू घेतली जायचे, पहिला दुसरा येणारे. तेव्हा प्रत्येक विद्यार्थी असं सांगायचा की तुला पुढे काय करायचं आहे, तर तुला पुढे तो म्हणायचा की मला पुढे जाऊन देशाची सेवा करायची आहे, मला IAS व्हायचं आहे, मला IPS व्हायचं आहे, देशाची सेवा करायची आहे. तो काळ बरोबर होता. तेव्हा कम्प्युटर्स आणि अमुक तमुक या गोष्टी तेव्हा आलेल्या नव्हत्या. आत्ता एक कम्प्युटर 4 जणांची कामं करू लागलेला आहे. अशी एक स्थिती, एकीकडे खाजगीकरणाची स्थिती. म्हणजे आत्ता इव्हन जर तुम्ही विद्यार्थ्यांचं जर का आत्ताचं मनोगत ऐकलं तर विद्यार्थी आता म्हणत नाही की मला IPS किंवा IAS व्हायचं आहे. तो आता जास्त म्हणतो मला एरोनॉटिकलकडे जायचं आहे. हे जे वेगळे वेगळे पर्याय आहेत, या पर्यायांकडे सुद्धा आता आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. काय वाटतंय? नाही, अगदी बरोबर. आपल्याला 55 डिपार्टमेंट आहे तुम्हाला सांगतो. आणि एक तुम्ही जो म्हटलं ना कंत्राटीबद्दल, मी दोन गोष्टी जरा यांच्यामध्ये ॲड करतो. कंत्राटीबद्दल जो तुम्ही म्हटलं, काय होतं की आपल्याकडे जो रिक्रुटमेंट रूल्स आहे या सिलेक्शनमध्ये जो आजचा जो स्किल सेट आपल्याला पाहिजे आणि जो स्किल सेट आपण म्हणजे निवड करतो रिक्रुटमेंट रूल्सप्रमाणे, त्याच्यामध्ये काय गोष्टी मी प्रशासक म्हणून या ठिकाणी काम करतो पुणे जिल्हा परिषदमध्ये. त्या ठिकाणी मला पण लक्षात येतो की मला जो स्किल सेट पाहिजे मला शासकीयमध्ये मिळत नाही. आता जसे मेट्रो ड्रायव्हर्स आहे ते मला शासकीयमध्ये मिळत नाही. एक शॉर्ट टर्मसाठी मला रिक्रुटमेंट करायचं. तर त्यामुळे एक असं नाही की आपली धोरण अशी झाली की आपल्याला कंत्राटी पदावर लोकांना भरायचं आहे. हे पण आहे की आपल्याला जो स्किल सेट पाहिजे, जो अति टेक्निकल स्किल सेट आहे, व एक बाजूला हा मिळत नाही, दुसऱ्या बाजूला हे. दुसरी गोष्ट जो तुम्ही म्हटलं की 35 वर्षपर्यंत आपण विद्यार्थीला हे करतो, माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते तुमचे आयुष्याचे सर्वात प्रोडक्टिव्ह इयर्स आहे. ये आपली जो भारत देशची जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण सगळेजण वाचलं असेल, डेमोग्राफिक डिव्हिडंड याच्यामध्ये म्हणजे एक परीक्षासाठी यदि तुम्ही 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष याच्यामध्ये गमावले, तो आपली जो मेन डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, जो देशासाठी काय क्रिएटिव्ह तयार करून काय नवीन कंपनी, साहेबांसारखं नवीन कंपनी, काय नवीन आविष्कार, काय नवीन ये सगळे गोष्टी जो आपण तयार करू शकत होते वो सगळे एक बाजूला जाणार आहे. पण एक और गोष्टी आहे की शासनाची जो जबाबदारी आहे की आपल्याला या लोकांचे, तुम्हाला एक माहीत असेल की UPSCने एक प्रयास केला होता की 3,000 विद्यार्थीला ते इंटरव्ह्यूसाठी बोलवतात साधारणतः.
हा 3000 विद्यार्थीमध्ये जवळपास 800 900 विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि जे उर्वरित 2000 या 2200 विद्यार्थी आहेत ते मेन्स क्लिअर करून इंटरव्ह्यूपर्यंत गेले होते आणि काय 10-15 तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट आणि लास्ट सिलेक्टेडमध्ये काय 50 नंबरचा फरक असतो. ठीक आहे, तो त्यांना पण त्यांचं काय म्हणणं असतं की त्यांना पण आपण कुठेतरी घेऊ. तो PSUसाठी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जो आहे अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी त्यांना घेण्यासाठी काय प्रयास मागचे काय वर्षमध्ये करण्यात आलं होतं यासारखं आपल्याला आणखी विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट आहे की जो परीक्षाचा जो प्रोसेस आहे आज जी जो आपली परीक्षा आहे ते आपण असं सब्जेक्ट्स म्हणजे त्याच्या पण मला मसुरी जाऊन मला लक्षात आलं की याची कारण आहे की म्हणजे चाणक्य नीतीपासून ही परीक्षा इव्हॉल्व्ह झालेली आहे. याची कारण आहे की क्यों आपण यासारखी परीक्षा जनरल नॉलेज आणि मल्टिपल सब्जेक्टची परीक्षा घेतो. बट MPSCमध्ये आता ओन्ली MCQ झालेला आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळी माझ्याकडे MPSCमधून निवडलेले अधिकारी येतात त्यांची ट्रेनिंग होऊन माझ्याकडे येतात ते प्रोबेशनमध्ये येतात त्यांच्याकडे एक ड्राफ्टिंगची स्किल्स नसतो. एक साधा पत्र त्यांना लिहत येत नाही. तो माझी याच्यामध्ये शासनाने आणि इंटरनली भरपूर चर्चा होत असतो वेळोवेळी. शासनाने याच्यामध्ये एक धोरणात्मक आणि एक सामाजिक कार्य हे आहे आणि आपले जो एक ऑपरेशनल एफिशियन्सीचा पण जो विषय आहे की आपल्याला शासन पब्लिक सर्व्हिसेस यदि योग्य प्रकारे द्यायचे असेल तर आपल्याला दुसरे दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे लोकांच्या आणि गरजानुसार लोकांच्या निवड पण आपल्याला करावं लागेल आणि याच्याबद्दल शासन असेल या इतर सामाजिक संघटन असेल तुमच्यासारखे विद्यार्थी संघटन सगळ्यांना आपले स्किल्स डेव्हलप करण्याबद्दल लक्ष द्यायला पाहिजे. हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. आता ते म्हणतात स्किल डेव्हलप करण्याकडे लक्ष द्यायला लागेल. त्यांनी आत्ता असाही उल्लेख केला एक की स्किलसेट माणसं मिळत नाही आहेत अशा पद्धतीचाही एक याच्यामध्ये उल्लेख झालेला आहे. पण आपण प्रत्येक वेळी ना शासन जबाबदार आहेच पण अशा पद्धतीच्या शासनाकडून ज्या राबवण्यात येणाऱ्या सगळ्या ज्या सेवा आहेत याच्यामध्ये लोकांचा सहभागही महत्त्वाचा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही आहे. आणि आजकाल लोकांचाही सहभाग कमी झाला आहे म्हणून आपल्याला दिसतं आज आपण मराठी शाळांमध्ये म्हणजे दुर्दैवाने मराठी शाळा नाही म्हणजे ज्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या सरकारी शाळा आहेत या सरकारी शाळांमध्ये माझा 15,000 रुपये पगार असला तरी 1 लाख रुपये खर्च करून मी प्रायव्हेट शाळांमध्ये मुलांना टाकतो. मी कर्ज काढतो पण माझा सरकारी शाळांवर विश्वास नाही आहे. मी प्रायव्हेट शाळांवर माझा विश्वास आहे त्यासाठी मी खड्ड्यात जाईन पण मी ते करीन. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या जसं शासन जबाबदार आहे तसा लोकांचा सहभागसुद्धा शासनाच्या या सगळ्या सेवांकडे असणं हा खूप गरजेचा आहे. तरच या सगळ्या म्हणजे या सगळ्या जो आज प्रश्न आहे ना त्याच्या मुळात हे मूळ आहे कुठेतरी आणि या मुळापाशी आपल्याला शोध घ्यावा लागेल असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही बोलताय त्या पद्धतीनं बरोबर आहे सर. त्या मुळापर्यंत गेल्याशिवाय ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार नाही आहे. कुणीही काम करताना बी प्लॅन तयार असल्याशिवाय ह्या प्रश्नापर्यंत आपल्याला उत्तर मिळणार नाही सर. बी प्लॅन ह्यासाठी खूप गरजेचं आहे सर. बी प्लॅन गरजेचा आहे त्याशिवाय आपल्याला ही उत्तरं मिळणार नाहीत. आपल्याकडे आता वेळही सेशनचा कमी आहे. मला विद्यार्थ्यांचेही प्रश्न घ्यायचे आहेत पण तरी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बडेजी इथे आहेत. बडेजींना एकच तुमच्या सगळ्या मागण्या मी मगाशी ऐकत होतो मागण्या ऐकलेल्या आहेत. मी असं म्हणत नाही की सगळ्याच गोष्टी या आपल्या स्वप्नवत होतील परंतु मला मागणी अशी कुठे दिसली नाही हो की आज MPSC सारख्या जेव्हा आपण परीक्षा घेतो तेव्हा शासनाकडे असे कोणते प्रोग्राम्स आहेत का? आज अभ्यासिका आहेत का? आम्हाला प्रायव्हेट अभ्यासिकांमध्ये जाऊन बसावं लागतं आहे आम्हाला पैसे खर्च करावे लागत आहेत. जर ठरवलं तर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या रिकाम्या करता येतात. दुपारनंतर त्या रिकाम्या असतात. संध्याकाळी MPSCचे वर्ग भरू शकतो. नगर परिषदांचे शाळा आहेत ज्याच्यामध्ये जाऊन आपण मोफत हे वर्ग भरू शकतो. या पद्धतीची आग्रही भूमिका का नाही होत आहे? कारण आज सगळं बाजारीकरण होतं आहे. मला प्रत्येक ठिकाणी माझा पैसा खर्च करावा लागतोय. सर या संदर्भात 2017-18 पासून आपण राज्य शासनाकडे आपण कंटिन्यूली आपण फॉलोअप घेतोय. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात 50 कोटी रुपयाचा निधी देखील शासनाने मंजूर केला होता पण तो फक्त कागदी मंजूर झाला. कुठेही त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. आपण जे सियाक सारख्या संस्था त्याच्यानंतर बार्टी असेल महाज्योती असेल सारथी असेल इथे सध्या काय प्रकार चाललाय आपण पाहता की आज विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं की त्यांना स्कॉलरशिप मिळावी अभ्यासिकेसाठी सारखं एक वातावरण त्या ठिकाणी मिळावं. आज आपण सदाशिवपेठ आणि नवी पेठ या भागात जर बघितलं तर जवळपास 250 ते 300 अभ्यासिका आहेत. याची फी देखील त्या मुलांना भरताना खूप अडचण येते. तर
शासनाकडे आम्ही या संदर्भात देखील वारंवार पाठपुरावा करतो, पण निर्णय मात्र होत नाही. फक्त कागदी म्हणजे फक्त अनाऊन्समेंट केली जाते, इम्प्लिमेंटेशन त्याचं काही होत नाही. आत्ताच्या सरकारकडे देखील आम्ही तीच मागणी करतोय की म्हणजे मागील 2 वर्षापासून आम्ही मागणी करतोय की जिल्हा आणि गाव स्तरावरती किंवा तालुका स्तरावरती असं एक अभ्यासिकेसारखं एक वातावरण त्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून कसं मुलांना एज्युकेशन मिळेल, जेणेकरून मुलांना आज इथे 10,000 रुपये खर्च करावे लागतात. काय काय मुलांकडे तर सर जसं मगाशी सांगितलं की एकाच डब्यामध्ये 2 जण जेवण करतात, तर हे कुठेतरी थांबेल. त्यांचा हेल्थचा देखील इश्यू आहे. आणि ज्या पद्धतीने घरच्यांच्या समोर जर तो युवक किंवा युवती राहिली तर जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने पार पडू शकतात. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील मी पुन्हा विनंती करतो राज्य शासनाला की राज्य शासनाने जिल्हा किंवा गाव स्तरावरती अशा पद्धतीचं एक मोहीम किंवा योजना ही या स्पर्धा परीक्षेच्या युवकांसाठी राबवली पाहिजे. फक्त अभ्यासिका नाही, त्यासोबत स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा बी प्लॅनच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी एक पोषक वातावरण हे तयार केलं पाहिजे. किंवा जे अपयशी विद्यार्थी म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय त्यांच्यासाठी सुद्धा काही प्रोग्राम्स आपल्याला डिझाईन करावे लागतील. आपण आता ही सगळी या दुसऱ्या सत्रामध्ये ही सगळी चर्चा करतोय प्लॅन बीवर, आणि प्लॅन बीवर चर्चा करण्याची ही वेळ आता येऊन ठेपली आहे. कारण खाजगीकरणाचं भूत हे आमच्या उंबऱ्याच्या आत त्यांनी पाऊल टाकलेलं आहे, आणि आता आम्हाला दुसऱ्या स्किल्स आपल्या काढाव्या लागतील, आणि रोजगाराच्या दृष्टिकोनातनं आता आपल्याला पाऊल पुढचं टाकावं लागणार आहे. खरं तर विद्यार्थ्यांचेही मनातले काही प्रश्न मी घेणार होतो, पण वेळेच्या अभावी आपल्याला इथे थांबावं लागेल. पण या दुसऱ्या सत्रामध्ये हे मान्यवर पाहुणे यांनी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढचं जे सत्र आहे ते अतिशय महत्त्वाचं सत्र आहे. ती माझी सहकारी प्राची कुलकर्णी हे 3रं सत्र ती घेणार आहे, आणि त्याहीमध्ये अनेक प्रश्न या निमित्ताने आपण पुढे आणणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सुहास. 3ऱ्या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत. अनेक मुद्द्यांची चर्चा आत्ता झाली, आणि यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या परीक्षा होतात त्या खाजगी संस्थांकडनं मुळात घ्यायची गरज काय आहे, आणि त्यामुळे सगळा जो गोंधळ होतो का, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर मुळात विद्यार्थी संघटना म्हणजे MPSCचे सगळे मुलं हे रस्त्यावरती उतरतात, आंदोलनं करतात, पण यामध्ये विद्यार्थी संघटना कुठे असतात, आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे रविकांत वरपे आहेत, मनसेच्या रुपाली पाटील आहेत, माजी कुलगुरू अरुण अडसूळ सर आहेत. सगळ्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. काहीच वेळात भाजपचे विक्रांत पाटील देखील आपल्याला जॉईन होत आहेत. याबरोबरच मी विनंती करते सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांना, त्यांना देखील स्टेजवर. सांगते. स्वागत सगळ्यांचं. विक्रांत पाटील काही वेळातच आपल्याला जॉईन होत आहेत, पण सगळ्यात आधी सुरुवात करूयात. हे सगळे विद्यार्थी अनेक वेळा रस्त्यावरती उतरतात, आणि ज्या वेळेला रस्त्यावरती उतरतात त्यावेळेला त्यांचा प्रश्न अगदी जीवनमरणाचा असतो. कारण MPSCची परीक्षा आहे, कधी परीक्षाच रद्द होते, कधी खाजगी संस्थांमार्फत ज्या परीक्षा घेतली जाते त्यांच्याबाबत प्रश्न निर्माण होतात, तर कधी परीक्षेची तारीखच जाहीर होत नाही. अनेक गोंधळ आहेत, आणि त्याच्यावरती उत्तरं का दिली जात नाहीत हा सगळ्या मुलांचा सवाल असतो दरवेळेला. हे सगळी आंदोलनं ज्या वेळेला होतात ना, त्यावेळेला कुठेतरी असं जाणवतं की विद्यार्थी संघटना त्याच्या कडेकडेने फिरत असतात, थेट सहभाग कुठेही असलेला दिसत नाही. काय नेमकं कारण आहे? विद्यार्थी संघटना या विद्यार्थ्यांच्या बरोबर का नाही आहेत? मला असं वाटतं की इथल्या काही MPSCची स्पर्धा परीक्षेचे नेतृत्व करणाऱ्या युवकांना माहिती आहे की रविकांत वरपेवरती महापोर्टल रद्द करावं म्हणून एक्सप्रेस हायवे अडवल्याचा गुन्हा माझ्यावरती आहे. 2-3 गुन्हे आहेत, आणि सगळ्या संघटनेच्या काम करणाऱ्या पोरं मला ओळखतात की त्याची बाजूसुद्धा मी शासनात लावून धरलेली आहे. निश्चितच राष्ट्रवादी म्हणून मी या सगळ्या पोरांच्या बरोबर गेल्या 3-4 वर्षापासून काम करतो आहे. त्यांचे शासन दरबारी प्रश्न मांडतो आहे. त्याच्यामुळे भक्कमपणे आणि सक्षमपणे यांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत. सक्षमपणे उभे आहात असं म्हणताय. महापोर्टलच्या वेळेला रस्त्यावर होता, आत्ता जेव्हा परीक्षा रद्द झाली तेव्हा राष्ट्रवादी आजच सत्ताधारी आहे आणि गायब झालं. प्रत्येक ताकदीने मुलांच्या बरोबरीने तुमचा राजकीय पक्ष कधी उतरणार? कारण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. प्राचीजी,
खाजगी कंपन्यांच्या विरोधात मला जर 2-3 मिनटं तुम्ही दिलात तर मी त्याची सगळी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. आघाडीचं सरकार होतं, ट्रान्सपरन्सली जागा भरती करता स्वर्गीय RR पाटलांपासून सगळ्यांनी पाहिलेलं आहे. 11,000 पदांची भरती आमच्या काळात ट्रान्सपरंटली झालेली आहे. आमचं सरकार गेलं, 2 मिनटं फक्त द्या, आमचं सरकार गेलं. माझ्याकडे एक पत्र आहे 2016चं देवेंद्र फडणवीस सरकारचं. त्यांनी MPCला एक पत्र लिहिलं की आपण गट क आणि ड च्या परीक्षा MPC मार्फत घेऊ शकतो का. त्याच्यावरती MPCचा रिप्लाय आपण घेऊ शकतो आणि ते पत्र माझ्याकडे आहे. त्यानंतर त्यांनी महापोर्टलची स्थापना केली आणि काही खाजगी कंपन्यांना हे परीक्षा घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्याचं पुढं काय झालं आहे सगळ्यांना माहिती, हा इतिहास आहे. आमचं सरकार आलं तेव्हा तुम्हाला वाटत असेल की पुन्हा MHA-IIT का तो डाटा वर्ग झाला, पुन्हा 5 व्हेंडर फायनल झाले. ते 5 व्हेंडर फायनल झाले, त्यातल्या एका कंपनीच्या विरुद्ध पुन्हा आम्ही गेलो शासनाकडे, जिला आरोग्य भरतीचं काम दिलं होतं. इथं महेश बडे आहेत, राहुल कवटेकर आहेत, किरण आंबोरे आहेत, मोहिनी जाधव आहेत, निलेश गायकवाड आहेत. ह्या लोकांनी मला सांगितलं की ही ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे. पुन्हा त्या कंपनीकडे गेलो तर मला एक हायकोर्टाची ऑर्डर एका मोठ्या अधिकाऱ्याने दाखवली. त्याच्यात हायकोर्टाने क्लिअर कट लिहिलं होतं की बाहेरच्या राज्यात जरी ह्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड असल्या तर महाराष्ट्रात ह्या नाही आहेत, त्या परीक्षा घेऊ शकतात, असं एक हायकोर्टाचं जजमेंट आहे. कधी कधी काय होतं, काम करत असताना आम्ही सरकार दरबारी आमच्या मागण्या मांडत राहतो, पोरांच्या मागण्या मांडत राहतो, परंतु कधी कधी हायकोर्टाची ऑर्डर आल्यावरती काहीच करता येत नाही. परंतु तीसुद्धा परीक्षा रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला आणि ती परीक्षा रद्द झाली. हे आम्ही राजकीयदृष्ट्या त्यांच्या पाठीशी आहोतच ना. आणि जेव्हापासून राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी MPCचा आढावा घ्यायला सुरुवात केली, आयोगामध्ये भरती झाले आणि पहिल्यांदा आयोगामध्ये एक महिला सदस्याची भरती यासाठी केली की महिला उमेदवारांची परीक्षा कशी घेतली पाहिजे त्यासाठी केली. बेलापूरला MPCच्या मुख्यालयाचं माझ्या मते डिसेंबरला बहुतेक उद्घाटन होईल, ते केलं. MPCचं वेबसाईट पोर्टल पुन्हा चांगलं करण्याची जबाबदारी घेतली आणि पुन्हा MPCचं एक ॲप. म्हणजे ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असाल तर जाहिरात निघाल्या, MPC तुम्हाला 3 महिन्यामध्ये तुम्हाला दिसतं की कार्यक्षमपणे काम करते. याचं कारण उपमुख्यमंत्र्यांनी तो विषय जिव्हाळ्याचा करून त्याच्या बैठका लावून घेतलेल्या आहेत आणि त्याचा फॉलोअप आम्ही कार्यकर्ते करत असतो. रुपाली पाटील, तुमच्याकडे येते. आत्ता रविकांत वरपे जे म्हटले तुम्ही ऐकलत, पेठेतल्या तुम्ही आहात आणि पेठ आता पूर्णपणे एक MPSCचं हब झालेलं आहे. हे जे म्हणतात विद्यार्थ्यांशी बोलताना, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना थोडं तरी तथ्य जाणवतं त्याच्यामध्ये. जे बोलणार आहे ते अगदी वास्तव्याने बोलणार आहे. जरी आम्ही पदाधिकारी असलो तरी मला वाटतं आधीचं सरकार आणि आत्ताचं सरकार दोन्ही डावं उजवं बसलेलं आहेच आहे. दोघंही प्रचंड खोटं बोलतात आणि हे सगळे हे त्या मुलांच्या चेहऱ्यावर आहे. आधीचं आत्ताचं नाही. सरकार म्हणजे तुम्ही सरकारचा एक पार्ट आहात. समोर सगळे विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांना काय त्रास होतो तो त्यांच्या जीवाला माहिती आहे. म्हणजे तुम्ही आज या कार्यक्रमातनं त्यांची जी जो त्रास आहे त्यांनी जो रस्त्यावर मांडतात तो तुम्ही वेळोवेळी मांडता, परंतु सरकार दरबारी सरकार म्हणून कोणीही आत्तापर्यंत दखल घेतलेली नाही. हा मेन मुद्दा आहे. म्हणजे आता आमच्या रवी भाऊनी मी त्याला सांगितलं, तू जरी माझा भाऊ असलास, तू जरी आंदोलनाला उतरला असलास तरी आज काय मी तुला सोडत नसते भाऊ, कारण का आज तू सरकारमध्येस. कारण का तू जेव्हा आंदोलनं केली होतीस दादा त्यावेळी भाजप सरकार होतं, त्यावेळी ते सुद्धा वेळ काढूपणा करत होते, त्यावेळी त्यांनी तो मुद्दा दुर्लक्षित केला होता, त्यावेळी सुद्धा MPCच्या माझ्या बंधू भगिनींना न्याय मिळाला नाही. त्याच्यानंतर महापोर्टल केलं, काय त्या त्यांच्या लिस्टेड ज्या कंपन्या ते बघा, कायद्यानुसार कायदा चालणार, हायकोर्ट त्याच्यानुसार जजमेंट देणार. पण सरकार म्हणून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचं काय भवितव्य, काय विचार केला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला वाटतं जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होतं तेव्हा समांतर कायदा आला. त्या समांतर कायद्यामध्ये हे डिपार्टमेंट एक वेगळं स्वतंत्र विचाराने चालतं. आयोग असतो, त्याला आयोगाचा अध्यक्ष असतो, तो पण खूप दीड शहाण्यासारखा वागतो. तो हवा तोच सरकारचा, म्हणजे सरकारच्या अतिरिक्त नाही म्हणतात, परंतु सरकार जसं चालवतो तशाच पद्धतीने चालवतात. मला अजून आठवतं मोरे म्हणून अध्यक्ष होते, समांतर कायद्याचा त्यांनी जो खरा अर्थ घ्यायला पाहिजे होता तो त्यावेळी त्यांनी घेतला नाही. त्यामध्ये पण मुलं अडकून राहिली, तिथेही त्यांचं नुकसान झालं. त्याच्यानंतर जागा तर निघतच नाही, परीक्षांचा तर खेळखंडोबा आहे.
मग मुलांनी करायचं काय? मग ज्या मुलांना अधिकारी व्हायचं आहे, ज्यांना आपलं राज्य घडवायचं आहे, त्यांना नाईलाजानी रस्त्यावर उतरावं लागतं. ही परिस्थिती आहे आणि याला फक्त सरकार, शासन जबाबदार आहे, मग ते कोणतंही असू दे. आणि सरकार म्हणून येताना तुम्ही, मला वाटतं सुप्रियाताईंनी सांगितलं होतं सत्तेवर येताना की पहिलं ते महापोर्टल बंद करू. ती गरज होती, परंतु बंद करू म्हणले तुम्ही सरकार म्हणून आले सुद्धा, मग पुढं केलंत काय? मध्ये ते कोरोनाच्या काळात मला वाटतं भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी जे आंदोलन केलं, मी कोरोनाच्या काळात मान्य करते की ते गरजेचं होतं. परीक्षा रद्द झाल्या, त्याच्यानंतर त्याच MPCच्या मुलांच्या मला विनंत्या आल्या होत्या की आम्ही कोरोनाच्या काळात कशा परीक्षा घेणार, म्हणून जी तारीख दिली होती तीही रद्द करण्यात आली. पण आता काय? आता तर व्हायला पाहिजे ना. म्हणजे त्याच्याकडं कोणतंही सरकार जबाबदारीने बघत नाही. याच्यामध्ये खेळखंडोबा विद्यार्थ्यांचा होतो, त्यांच्या आयुष्याचा होतो. जरी नवी पेठ आणि सदाशिव पेठ असेल तरी पुण्यामध्ये कोणाला फुकटमध्ये राहायला कोण देत नाही हो. म्हणजे कुणी असू द्या, किंवा सरकारने सुद्धा त्यांची फुकटमध्ये सोय केलेली नाही आहे. जेवणाचा त्यांचा प्रॉब्लेम आहे. एकतर वय निघून चालली आहेत मुलांचं, जाऊ द्या, मुलं मानसिकतेमधनं त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतात तर होतात. महिलासुद्धा सुटलेल्या नाही आहेत. बरं, ज्या आईवडिलांनी लग्न करून दिलं, 2 मुलं झाले, तरी ती महिला असेल किंवा तो पुरुष असेल, जर ते एक्झामच होत नसेल, त्याला वाट बघत असेल, त्याच्यासारखं दुर्दैव नाही. याला संपूर्ण महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. आणि त्याचबरोबर जे नेते म्हणून तुम्ही पाहता ते सुद्धा जबाबदार आहे. खमका नेता पाहिजे. तुम्ही सत्तेत गेल्यावर तोंड तुमचं गप्प ठेवता, का नाही करून घेत? मग त्यावेळी पक्षाच्या वरिष्ठांचा विचार करता कामा नये. उत्तर घेऊयात आपण. रुपालीताई म्हणतायत की ज्यावेळेला तुम्ही सत्तेत होतात महापोर्टलचा विषय गाजला, आता महाविकास आघाडीचं सरकार आहे, हे म्हणतात की आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही अनेक गोष्टी करतोय, पण शेवटी विद्यार्थ्यांबरोबर कोण? दरवेळेला विद्यार्थीच भरडला जातो. 100% विद्यार्थी भरडला जातो हे सत्य आहे. ताईंनी ज्या गोपीचंद पडळकर साहेबांच्या आंदोलनाचा विषय सांगितला, दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत रस्त्यावर झोपणारे आम्ही होतो. जेवढे गोपीचंद पडळकर साहेबांवर गुन्हे, तेवढेच आमच्यावर गुन्हे रात्री दाखल केले. रात्री 3ला आम्ही त्यातून सुटलो. ही आमची भावना आहे MPSC विद्यार्थ्यांसाठी. कारण आम्हाला जाणीव आहे की गोरगरीब शेतकऱ्यांची ही पोरं आहेत जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि पुण्यात येऊन त्या ठिकाणी तयारी करतात. पूर्ण कर्ज असतं डोक्यावर आईबापाच्या, आणि आईबापाला शब्द देऊन आलेले असतात की एक दिवस अधिकारी बनून येईन आणि तुमचे ऋण पांग फेडीन. आणि आज त्या पोरांची अवस्था काय आहे हे आपण बघतोय. सरकार कोणाचं आहे, राजकारणाचा विषय नाही, पण दुःख हे आहे की कोरोनाच्या काळात बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत आहेत, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही डोकं लावून करताय. तुम्हाला 100-100च्या खंडण्या वसूल करण्यासाठी तुमच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी डोकं आहे, पण त्या काळात तुम्हाला MPSCच्या परीक्षा घेण्यासाठी मात्र तुमच्याकडे डोकं नाही. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली, MPSCच्या पोरांच्या मुलाखती आहेत आणि त्यांना काल रात्री MPSC सांगतं की त्या ठिकाणी तुमच्या जर का तुम्हाला अडचणी झाल्या ट्रान्सपोर्टमध्ये तर आम्हाला तुम्ही ईमेलवर कळवा. म्हणजे त्यांच्याही आयुष्याचा खेळखंडोबा करायचा. अरे महाराष्ट्र बंद तुम्ही करणार, ते MPSCच्या पोरांचं वाटोळं करणार, ही कुठल्या पद्धतीची संस्कृती महाराष्ट्रात आहे? म्हणजे महाराष्ट्रात ह्या MPSCच्या पोरांना ज्या पद्धतीनं आता वरपेजींनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी ऑफिसचं उद्घाटन करतोय, आम्ही अजितदादांनी आता एवढ्या भरती केल्या. अधिवेशन काळात काय बरं सांगितलं होतं अजितदादांनी की आम्ही या ठिकाणी 15,000 जणांची भरती करू. 2 लाख जागा रिक्त आहेत, RTI केला आहे, आणि 2,000 जागा रिक्त आहेत. आणि जागा किती भरतात? आता 1700 जागांची भरती काढली. त्यात सुद्धा सुसूत्रता नाही. म्हणजे अनेक विषयांच्या अजून जागा निघाल्याच नाही. कृषी सेवेच्या जागा निघत नाही, PSIच्या जागा त्या ठिकाणी निघाल्या आहेत, पण त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांच्या वयाची अट वाढवून पाहिजे ते होत नाही. त्या ठिकाणी असिस्टंट मोटर व्हेकलच्या जे काही पदं होती त्याच्यामध्ये 47 जणांच्या भरत्या अजूनही रखडलेल्या आहेत. का तर MPSC सांगते की ह्या नियुक्त्या 1 वर्षात आम्हाला करायच्या असतात. कोरोना आला हा आमचा विषय नाही. आता आम्हाला राज्य सरकारनी त्या ठिकाणी सांगावं, GAD डिपार्टमेंटनी, सामान्य प्रशासननी की ह्या नियुक्त्या करा, तर आम्ही नियुक्तीपत्र देऊ, नाहीतर तुम्हाला परत परीक्षा द्यावी लागेल. मग जर का मला ह्यात असं म्हणायचं आहे की ही चूक कोणाची? राज्य सरकार ह्या उद्याच्या महाराष्ट्राचं भवितव्य जे आहे हे ब्युरोक्रॅट्स आहेत, हे महाराष्ट्र घडवणार, चालवणार, जगवणार. आणि मग जर का तुम्हाला ह्यांच्याच भविष्याची चिंता नाही आहे तर राज्य सरकारला कोणाच्या भविष्याची चिंता आहे हा प्रश्न आहे. त्यामुळे सरकार कोणाचा हा महत्त्वाचा मुद्दा नाही. आत्ता ज्या पद्धतीनं चाललंय, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातंय, ही पद्धत बदलली पाहिजे. MPSCच्या पोरांचा दोष काय? जे आपण म्हटलं इथे की आता जर ज्या पद्धतीने अजित पवार साहेबांचं उदाहरण दिलं की असं केलं तसं केलं, अरे त्यासाठी आमच्या भावाला, स्वप्नील लोणकरला आत्महत्या करावी लागली ना. एकाचा जीव गेला, त्यानंतर ह्यांना अधिवेशन काळात ते घडल्यामुळे हलावं लागलं, नाहीतर अजून कुंभकर्णासारखे झोपले होते. अडसूळ सर, तुम्ही या सगळ्या प्रक्रियेचा भाग राहिलेला आहात, कुलगुरू म्हणूनही काम केलं, त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता तुम्ही जाणता.
आरोप प्रत्यारोप इथे राजकीय होत आहेत, पण वस्तुस्थिती नेमकी काय आहे? कुठे चुकतंय, कुठे अडकतंय सगळं? खरं तर आत्ता जे तिन्ही राजकीय पक्षाचे लोक बोलले त्यांनी स्वतःच मान्य केलं की आम्ही लोक चुकतो आहोत. मी त्यांनीच मान्य केले, फक्त एकमेकाच्या ऐवजी एकमेक बोलतं याच्या पलीकडे वेगळं काही मला ऐकायला, आणि हे मी अनुभवलेलं आहे. मी फक्त कुलगुरूच नव्हतो, तर मी माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, मी सांगायला आलेलो नाही. महाविद्यालयाला प्राध्यापक, उपप्राचार्य, पुणे विद्यापीठाचा कुलसचिव, पुणे विद्यापीठाचा कुलगुरू आणि पुणे विद्यापीठाचा कुलगुरू आणि MPSCचा सदस्य. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे हे मला पक्क माहिती आहे. आता विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये 100% अन्याय होतोय वगैरे 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 सगळं पाहिलं. मला विद्यार्थ्यांना पहिल्यांदा बोलायचं, राजकीय सगळे विचार बाजूला ठेवून मी राजकारणाशी दुरानव्हे सुद्धा मी संपर्कात नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की मी जेव्हा इंटरव्ह्यू घेत होतो जेव्हा जाणवायचं की काही विद्यार्थी शोमनशिप म्हणून, माझी आपल्या सर्वांना एक विद्यार्थी म्हणून शिक्षक म्हणून विनंती आहे, आपण कशासाठी MPSC करतोय? महाविद्यालय पातळीवर जेव्हा याचं जर सोल्युशन काढायचंच असेल तर महाविद्यालय पातळीपासूनच याचा एक वेगळा गट तयार करा. आत्ता जे इतके निकाल का लागतात, या पक्षानं त्या पक्षावर, त्या पक्षानं त्या पक्षावर टीका करणं, हे चालत राहणार आहे. हे आज नाही, स्वातंत्र्यापासून. कारण लोकशाहीच मुळात आपली अर्धी कच्ची लोकशाही आहे. इथं हुशारांची जत्रा मी चांगल्या अर्थाने शब्द वापरतो, हुशारांची जत्रा शहाण्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं मेजॉरिटी नेहमी हुशारांचीच होते. आणि हुशार म्हणजे एका फार मोठ्या शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे की ज्यांना मतलब समजतो ते हुशार, आणि ज्यांना सत्य असत्य, इष्ट अनिष्ट, योग्य अयोग्य, उचित अनुचित याच्यातला फरक समजतो त्यांना शहाणं म्हणायचं. दुर्दैवानं इथं घडत नाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये उद्रेक होतोय. मी तुम्हाला सांगतो, जर हे काही काळ चालू राहिलं असंच, कोंडरे साहेब मुद्दाम सांगतो, हे जर याच पद्धतीनं चालू राहिलं तर या देशामध्ये रक्तरंजित क्रांती अटळ आहे. उपवाशी पोटी कुणीच कुणाची फिलॉसॉफी ऐकून घेणार नाही. मी परत रिपीट करतो वाक्य, उपवाशी पोटी कुणीच, माझ्याकडं पात्रता आहे, माझ्याकडे ॲबिलिटी आहे, कुवत आहे, क्षमता आहे, सगळं आहे, परंतु मला या देशात सहजीवनामध्ये मला पाहिजे ती भूमिका मिळत नाही. मला जी समाजामध्ये प्रत्येकाला भूमिका जागवावी लागते ना काहीतरी. मी शिक्षक झालो, मी हे झालो, माझ्यातली आवड काय, माझं मत आहे. सगळ्यांना मी पाटील आपल्याला ताई विनंती करतो, आपल्यालाही विनंती करतो, आपल्या सर्वांना विनंती ना आपल्यालाही विनंती करतो की हे सगळी माहिती माझ्यातला मी अगोदर ओळखला पाहिजे. ज्याला आपण पर्सनॅलिटी फाउंडेशन म्हणतो, पर्सनॅलिटी फाउंडेशन ज्याला आपण म्हणतो एखाद्या व्यक्ती, आणि हे महाविद्यालयीन पातळीवर झालं पाहिजे की तुझं नेमकं काय, तुला MPSC करायचं, तिथपासून दुसरं काही नाही म्हणून MPSC करणं हे आपल्या आयुष्यातला वेळ वाया घालवण्यासारखं आहे ना. मी युनिव्हर्सिटी टॉपर आणि गोल्ड मेडल होतं म्हणून मी MPSC आणि UPSC त्यावेळेलाही मला ऐकायला मिळालं होतं, पण मी साधा शिक्षक झालो कारण माझी आवड शिक्षक होती. हे विद्यार्थ्यांना स्वतःची कुवत, ज्याला इंडिव्हिज्युअलिटी म्हणतो आपण मराठीमध्ये, ज्याला व्यक्तित्व म्हणतो, व्यक्तिमत्व नव्हे, व्यक्तिमत्व आपण वर्ण सजवतो, व्यक्तित्व माझ्यात नेमका कोण दडलाय, एक उत्कृष्ट वकील, एक उत्कृष्ट राजकारणी, एक उत्कृष्ट कोण वक्ता दडलेला आहे, माझ्याकडे उत्कृष्ट शिक्षक दडलेला आहे, असं जे कोणी असेल ना ते त्या विद्यार्थ्यांनी ओळखलं पाहिजे. खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत मित्रांनो, नावमेद तर बिलकुल होऊ नका. MPSC हा काय शेवटचा पर्याय नाही. आत्ता याच्या अगोदरच्या चर्चेमध्ये फार चांगली चर्चा झाली की बी ग्रुप, बी पर्याय तयार असला पाहिजे, बी अल्टरनेटिव्ह तयार असला पाहिजे, सगळं असलं पाहिजे. राजकीय पक्षांच्या अडचणी काय आहेत याच्यावर एक कमिटी नेमावी. मी आपल्या तिघांनाही विनंती करेल, तुमच्या पदाधिकाऱ्यांना, उच्चाधिकाऱ्यांना सांगा, एक स्ट्रॉंग लोकांची कमिटी नेमा आणि याच्यावर सांगा की याच्यात नेमकं हे का घडतं आहे. सर, पण प्रश्न हाच आहे की जेवढ्या संख्येने मुलं MPSCला येतात, म्हणजे आत्ता जर आपण उदाहरण बघितलं तर रिक्त पदं, त्याला 200 जागा काढलेल्या आहेत, रिक्त पदांची संख्या आणि परीक्षेला बसणारी मुलं काही लाखांमध्ये, हे गणित कधीच का जुळत नाही आणि त्याच्यामधनं हे कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं. नाही, आता लोकसंख्या, उपलब्ध असणारे व्यवसाय, विद्यार्थ्यांना स्वतःची समजलेली भूमिका, त्याच्यातलं मी काही वाक्य आता वापरली, शोमनशिप, हे सगळं करणं, हे प्रत्यक्ष म्हणजे माफ करा मला, PSIच्या प्रत्यक्ष ग्राउंडवरच्या टेस्टसाठी विद्यार्थ्यांना 8 पुलअप्स काढायचे आहेत. त्याच्यातले 2 सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला येत नव्हते. 2 पुलअप्स पाय सरळ ठेवून, हे वास्तव आहे. मग कशासाठी तू तुझ्या आयुष्यातली 38 आणि 35 वर्ष वाया घाल, ऐन उमेदीतली वर्ष वाया घालवलं म्हणजे शहाणपणा नाही. कदाचित शोमनशिप, मी परत तो शब्द वापरते. माझी विद्यार्थ्यांना पहिल्यांदा विनंती, एक शिक्षक म्हणून, की सगळं बाजूला ठेवा. हे राजकारण, हे का होत नाही, त्या पोस्ट का होत नाहीत ते त्याच्यावर कमिटी नेमाने एकदा ठरवा. हे तिसरी एक बॉडी याच्यावर असली पाहिजे.
की जेणेकरून वास्तव स्टॅटिस्टिकल डेटा हा समाजापुढे येईल. आता जे सांगितलं इथं 55 विभाग आहेत आणि त्याच्यामध्ये एवढ्या जागा याव्या, त्याचं स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन समाजाला मिळतच नाही आणि मग सगळ्या चर्चा चालतात. इतक्या जागा शिल्लक आहेत आणि इतकं प्रत्यक्ष होतं आणि इतकं मग प्रत्येक जणांनी, आणि हा सगळा भाग आहे. याच्यामुळं फ्रस्ट्रेशन्स. माझी समाजातल्या लोकांना विनंती आहे, एक साधी गोष्ट आहे, मुद्दाम आपल्याला सांगतो की प्रत्येक व्यक्तीला एक भूमिका बजावावी लागते. याच्यामध्ये जेवढे इन्व्हॉल्व आहेत त्या भूमिकेला स्वतःचा एक धर्म आहे, सेट ऑफ प्रिन्सिपल ज्याला म्हणतो. धर्म त्या अर्थानं घेऊ नका, सेट ऑफ प्रिन्सिपल्स, एक तत्वांचा गठ्ठा आहे. मी शिक्षक होतो आणि मला काही तर होतं, मला माझ्या प्राचार्यांनी सांगायला पाहिजे, मला कोणीतरी सांगितलं नाही. मी आतमध्ये माझं कोर्ट आहे की मी जे करतोय ते बरोबर करतोय का. कारण डेथ रिग्रेट्स हे फार वाईट असतात आणि हे तत्त्वज्ञान लोकांना नेमकं आहे. मग ते राजकारणी असोत, ते शिक्षण क्षेत्रातले असोत, ते इंडस्ट्रीमधले कुठलेही लोक असोत, स्वतःच्या भूमिकेचा धर्म हा अत्यंत व्यवस्थितपणे सांभाळला पाहिजे. या देशाची ताकद प्रचंड मोठी आहे. फ्रस्ट्रेटेड युवक जर झाले, मी परत रिपीट करतो, सगळ्या क्षेत्रामध्ये पहा. आता उद्या जे आणखीन 1-2 दिवसांनी मुलाखत आहे माझी CHB PhD नेट सेट, त्या कमिटीवर मी आहे की ते लोकांचे अपॉइंटमेंट्स का होत नाहीत. आता त्या अपॉइंटमेंट्स होत नाहीत, तिथं पगार कमी दिला जातो. हे काय आहे? आपल्या ट्रस्ट ॲक्टमध्ये कधी बदल होणार आहेत? अनेक प्रश्न निर्माण होणार.